प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियमचे अपक्ष उमेदवार दिनेश बुब, पुरुषोत्तम बजाज, जयमाला वरघट यांची पदयात्रा रामपुरी कॅम्प येथून निघाली। लोकांना त्रास होऊ नये यासाठी दुचाकी रॅली न काढता हे तिन्ही उमेदवार पदयात्रा करत आहेत। दिनेश बुब यांचं बोधचिन्ह नगारा आहे। गट ड मधून दिनेश बुब हे निवडणूक लढवत आहेत। गरीब श्रीमंत लहान थोर समाजाच्या प्रत्येक घटकाला आपला वाटणारा एक सच्चा समाजसेवक म्हणून दिनेश बुब यांची प्रतिमा आहे। प्रत्येकाच्या हाकेला सर्वप्रथम धावून येणारा लोकसेवक म्हणजे दिनेश बुब। शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रतिनिधित्व करून प्रत्येक ठिकाणी जनतेच्या कसोटीवर खरा उतरलेला नगरसेवक म्हणजे दिनेश बुब आहे। जवाहर स्टेडियम या प्रभागातून अपक्ष उमेदवार दिनेश बुब, पुरुषोत्तम बजाज आणि जयमाला वरघट यांची महापदयात्रा निघत आहे। या निवडणुकीमध्ये नव्हे तर याच्या पूर्वीच्या माझ्या निवडणुकीमध्ये आम्ही एक कटाक्ष पाळला आहे की आम्ही लोकांना अतिशय त्रासदायक असे भोंगे कुठल्याही निवडणुकीमध्ये वापरलेले। मी धन्यवाद देतो माझ्या सहयोगी उमेदवारांनी, त्यांनी सुद्धा माझी ही अट कबूल केली। आज सर्वत्र कर्णकर्कश आणि तरुणाच्या उत्साहाने ओसंडून निघणाऱ्या मोटरसायकलच्या रॅल्या निघत असताना आम्ही धाडसाने महापदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। आज या महापदयात्रेमध्ये हजारोच्या संख्येने सर्व मतदार बंधू भगिनी या सहभागी झालेले आहेत। निश्चितपणे या रॅलीला जनसामान्यातून आशीर्वाद मिळेल असा मला आशावाद आहे। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम गट क मधून पुरुषोत्तम बजाज अपक्ष निवडणूक लढवत आहेत। त्यांचं बोधचिन्ह शिट्टी आहे। पुरुषोत्तम बजाज यांची खंबीर नगरसेवक म्हणून प्रतिमा आहे। प्रभागाच्या विकासात अतुलनीय योगदान त्यांचं आहे। सामाजिक बांधिलकी जोपासणारा जनतेतला माणूस म्हणून पुरुषोत्तम बजाज यांची ख्याती आहे। जमिनीवर पाय असलेला नेता म्हणजे पुरुषोत्तम बजाज असं म्हटलं जातं। भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन पुरुषोत्तम बजाज यांनी केलंय। आज रामपुरी कैंप एरिया में महापदयात्रा का हमने आयोजन किया है। महापदयात्रा में कैसे पूरा पैदल चलने का, 2 व्हीलर से 4 व्हीलर से जो लोगों को नॉइस होता है तो किसी प्रकार के लोगों को तकलीफ ना हो उसका हमने ध्यान दिया है। और पूरे प्रचार में हमने यह ध्यान दिया है कि पब्लिक को, वृद्ध लोगों को, महिलाओं को, बच्चों को किसी प्रकार के हमारे भोंगे से तकलीफ ना हो, वो हिसाब से पूरा हमने ख्याल रखा है। और हमारे तीनों का पैनल है, इसमें दिनेश भैया दूध का नगारा, जयमाला वरघट का नारियल और पुरुषोत्तम बजाज में मेरा सिट्टी है। इसलिए मैं आप सभी से अनुरोध करता हूँ कि भारी से भारी मतों से विनती करें। और यह हम जो मैं आपको बताना चाहता हूँ कि हमारी जो भी रैली है, जो भी प्रचार रैली है, वहाँ के लोग, स्थानीय लोगों को प्रचार लेके की जाती है। आज जैसे हमारी रैली रामपुरी कैंप और भीमनगर में है तो वहाँ के स्थानीय लोगों को ही रख कर हमें प्रचार लेकर रैली किया जा रहा है। लोगों को, दूसरे एरिया के लोगों को बुलाकर ज़्यादा शोर शराबा ना करें, नॉइस फ्री इलेक्शन लड़ें, यह हमारा उद्देश्य है। इलेक्शन हमारा है, हमारे वजह से लोगों को तकलीफ ना हो, यह हमारा उद्देश्य है। धन्यवाद। और मैं आप सभी से अनुरोध करता हूं कि हमारे पैनल को अधिक से अधिक वोटों से जिताएं। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियमच्या लोकप्रिय उमेदवार जयमाला अनिल वरघट या आहेत। जयमाला वरघट यांची यशस्वी व भरीव कारकीर्द आहे। सामाजिक कार्यकर्ते अनिल वरघट यांच्या त्या सुविद्य पत्नी। महिलांच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिलाय। समाज लोकहितासाठी काम करण्याची तळमळ अशी जयमाला अनिल वरघट यांची प्रतिमा आहे। त्यांचं बोधचिन्ह नारळ आहे। या तिन्ही अपक्ष उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मोठ्या संख्येनं नागरिक प्रचार यात्रेत सहभागी झाले। वाजत गाजत निघालेल्या प्रचार यात्रेतून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केलं। आमची रामपुरी येथील महापदयात्रा आहे। महापदयात्रेमध्ये महिला पण आमच्यासोबत भरपूर संख्येने उपलब्ध झालेल्या आहेत। माझे भगिनी पुरुष वर्ग पण भरपूर प्रमाणात आलेला आहे। या ठिकाणी आमची जी पदयात्रा आहे आम्ही 2 व्हीलर रॅली पण सुद्धा काढणार होतो, पण लोकांना त्रास होऊ नये यासाठी व शोर होऊ नये, भरपूर प्रमाणात त्रास होतो त्याचा, म्हणून आम्ही ते काढलेलं आहे। फक्त आमची महापदयात्रा ठेवलेली आहे। माझं चिन्ह, आमचं जे पॅनल तयार झालेलं आहे देशभाऊंचं चिन्ह आहे नगाडा, माझी आहे नारळ, जयमाला वरघट माझं नारळ आहे आणि पुरुषोत्तम बजाज साहेबांचं आहे शिट्टी। असं आमचं पॅनल आहे। सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल हीच आमची नम्र विनंती आहे। जवाहर स्टेडियम प्रभाग से निर्दलीय उम्मीदवार के रूप में हमारे पुरुषोत्तम जी बजाज, श्रीमान दिनेश जी बुब और श्रीमती जयमाला वरघट
ये निर्दलीय उम्मीदवार के रूप में खड़े हैं, जिनका प्रचार बड़े जोर शोर से चल रहा है और बहुत सुंदर तरीके से प्रचार को गति मिली हुई है। उम्मीद करते हैं कि सर्वसाधारण सभी जनता इन्हें पूर्ण सहयोग देगी और बहुत सुंदर व्यक्तित्व के धनी लोग हैं, इन्हें विजयी बनाएगी। ये मेरी शुभकामना इनके साथ है और पब्लिक से मैं कहना चाहूँगा कि वो अपने मत का अवश्य प्रयोग करें, उसे वाया न जाने दें। जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक 7 से खड़े हमारे श्री पुरुषोत्तम जी बजाज एंड दिनेश बाबू बूप एंड जयमाला जी वरगट, ये हमारे प्रभाग का सौभाग्य है कि ये तीनों मिला के जो एक इनका पैनल बना है, तीनों मजबूत कैंडिडेट है और ये तीनों मुझे ऐसी आशा है कि तीनों चुनकर आने वाले हैं और मैं मतदाताओं से अपील करता हूं कि 21 तारीख को ज़्यादा से ज़्यादा वोटों और ज़्यादा इनको वोट देके इनकी लीड बढ़ाएं और ये तीनों मजबूत सौभाग्य है प्रभाग का कि ये तीनों अच्छे कैंडिडेट हमको मिले हैं और इनका भरपूर अच्छा लाभ लेवे। आज इथं आम्ही सगळे मित्रमंडळी जमलो आहे। आज शिवजयंती, सर्व अमरावतीवासियांना शिवजयंतीचे पहिले तर हार्दिक शुभेच्छा। इथं आम्ही दिनेश भाऊसाठी संपूर्ण समाजनगर जमलेलो आहे। जयमालाताई वरगट आणि पुरुषोत्तमजी बजाज या तिन्ही पॅनलसाठी आम्ही इथं काम करत आहोत आणि सगळं मतदारांना विनंती आहे की सर्वांनी भरपूर मतांनी विजय करून द्यावे। की असा उमेदवार आपल्याला कधी मिळणार नाही, दिनेश भाऊ बूप। आणि मी सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी की दिनेश भाऊ यांना का आपल्या सहकार्य करावे ही सगळ्यांना मी विनंती करतो।